नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुमचं वय 55, 60 किंवा 70पेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला तुमचं शरीर अशक्त होत असल्याचं, केस गळत असल्याचं, चेहरा फिकट दिसत असल्याचं, जखम लवकर बरी होत नसल्याचं आणि सकाळी उठल्यावरती रात्रभर काहीतरी काम केल्यासारखं वाटत असेल तर पुढील काही मिनिटे लक्षपूर्वक ऐका. हे कदाचित वयामुळे नसून तुमच्या शरीराला प्रत्येक वयात आवश्यक असलेल्या एखाद्या गोष्टीच्या कमतरतेमुळे असू शकतं. परंतु बालपणानंतर ही कमतरता चिंताजनकपणे वाढू लागते. ती गोष्ट म्हणजे प्रोटीन. प्रोटीन हे असे पोषक तत्व आहे जे तुमचे स्नायू, हाडे, त्वचा, केस, रक्त आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती तयार करण्यास आणि टिकवून ठेवण्यासही मदत करते. आज मी अशी 7 लक्षणे सांगणार आहे जी तुम्हाला हे समजण्यास मदत करतील की तुमच्या शरीराला प्रथिनांची गरज आहे. या व्हिडिओमधील शेवटचं लक्षण सर्वात महत्त्वाचं आहे, कारण ही एक सामान्य चूक आहे जी बहुतेक भारतीय घरांमध्ये दररोज केली जाते, पण कोणीही याचा संबंध प्रथिनांच्या कमतरतेशी जोडत नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला निरोगी आणि सजग जीवन जगायचं असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्यापैकी प्रत्येकजण या परिवाराला अधिक मजबूत बनवत आहे. आता कल्पना करा की तुमची सकाळ कशी असते. अंथरुणातून उठल्याबरोबर तुमचं संपूर्ण शरीर आखडल्यासारखं वाटतं. पायांमध्ये अशक्तपणा जाणवतो, पायऱ्या चढताना धाप लागते, गुडघे वाकवायला त्रास होतो. स्वयंपाकघरामध्ये 10 मिनिटं उभं राहिल्याने पाठदुखी सुरू होते. तुम्हाला तुमच्या नातवंडांसोबत खेळावंसं वाटतं, पण तुमचं शरीर तुम्हाला खाली बसायला सांगतं. जर तुम्ही लग्नाला गेला तर अर्ध्या तासामध्येच तुमचे पाय दुखायला लागतात. नातू म्हणतो की आजोबा खेळूया, आजी खेळूया, आणि तुम्ही हसून म्हणता बाळा थोड्या वेळाने, आता म्हातारं झालो आहोत आणि हेच होणार. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की वय हे नेहमी कारण नसतं. अनेकदा शरीराला आवश्यक गोष्टी मिळत नाही आणि प्रथिनांची कमतरता ही अशीच एक समस्या आहे जी शरीराला आतून हळूहळू पोखरते. भारतात अनेक वृद्ध लोक आपल्या समस्यांना आजार न मानता वाढतं वय समजून बसतात आणि गप्पपणे त्राससुद्धा सहन करत असतात. आज ही शांतता भंग करण्याची वेळ आली आहे. जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमचं शरीर पूर्वीसारखं साथ देत नाही आहे तर फक्त एक कमेंट करा. हो, मी प्रत्येक कमेंट वाचते आणि या चॅनलवरती तुम्हाला घाबरवणं हा अजिबात उद्देश नाही आहे, तर अशी सोपी आरोग्यविषयक माहिती देणं हा उद्देश आहे जी तुम्ही तुमच्या घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये हुशारीने वापरू शकाल. कमेंटमध्ये तुमचं वय सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे सुद्धा मला सांगा. आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्वात जास्त त्रास सध्या कशाचा होतो ते सुद्धा सांगा. अशक्तपणा, केस गळणं, गुडघेदुखी, सूज, थकवा किंवा झोप न येणं. तुमचा अनुभव दुसऱ्या एखाद्या वृद्ध व्यक्तीला नक्कीच मदत करू शकतो, म्हणून कृपया खाली नक्की लिहा. चला तर मग शरीरातील प्रथिनांच्या कमतरतेचे संकेत देणाऱ्या 7 लक्षणांपासून सुरुवात करूया. लक्षण क्रमांक 7 आहे वेगाने केस गळणं आणि नखंसुद्धा कमकुवत होणं. तुम्हाला वाटत असेल की वाढत्या वयानुसार केस गळणं सामान्य आहे, पण इथे एक गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे. जर तुमचे केस नेहमीपेक्षा जास्त गळत असतील, पातळ होत असतील आणि तुमची नखे सहज तुटत असतील किंवा त्यांना रेषा पडत असतील तर हे तुमच्या शरीराच्या आरोग्याचं लक्षण असू शकतं. केस आणि नखांचा मुख्य घटक हा केराटिन नावाचं प्रथिन आहे. जसं भिंत बांधण्यासाठी विटा लागतात तसाच विचार करा, त्याचप्रमाणे केस आणि नखे तयार होण्यासाठी आणि मजबूत राहण्यासाठी प्रथिनांची गरज असते. विटा नसतील तर भिंत कशी उभी राहील आणि त्याच्याचमुळे तुम्हाला प्रथिने नसतील तर मग तुमचं शरीर कसं चांगलं राहील. म्हणूनच तुम्हाला याची गरज आहे. 67 वर्षीय सुमित्राताई आहे आणि काही महिन्यांपासून त्यांना तीव्र केस गळतीचा त्रास होत होता. केस विंचरताना त्यांचे मूठभर केस गळत असत. त्यांची नखे इतकी कमकुवत झाली होती की भांडी उचलताना सुद्धा ती तुटत असत. त्यांना वाटलं की हे वाढत्या वयाचं लक्षण आहे आणि जेव्हा डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली तेव्हा त्यांना समजलं की त्यांच्या आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी होतं. त्या सकाळी इडली आणि सांबर, दुपारी भात आणि रसम आणि रात्री पुन्हा भात खात असत. त्या क्वचितच डाळ किंवा दही खात असत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी रोज 1 वाटी डाळ, थोडंसं दही आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा अंडी किंवा चीज खाण्यास सुरुवात केली. काही आठवड्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांची केस गळती कमी झाली आहे आणि नखांमध्ये सुद्धा सुधारणा झाली आहे. प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं. सुमित्राताईंनी सुद्धा मिळालेला फायदे प्रत्येकासाठी सारखेच असतील असं नाही. तुमच्या डॉक्टरांशी नक्की बोला जर तुम्हाला जास्त केस गळणं किंवा वारंवार नखं तुटण्याचा त्रास होत असेल तर. आधी तुमच्या आहाराचा विचार करा. तुमच्या प्रत्येक ताटामध्ये प्रथिनयुक्त काहीतरी आहे का?
डाळी, हरभरा, राजमा, पनीर, दही, अंडी, शेंगदाणे आणि हरभरे हे तुमच्या आहारामध्ये असायलाच हवेत. केसांच्या आरोग्यासाठी लोह देखील आवश्यक आहे. पालक, बीट आणि गूळ या गोष्टीसुद्धा मदत करू शकतात. मूत्रपिंडाचा आजार असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय प्रथिनांचं सेवन वाढवणं टाळावं. आणि जे लोक फक्त तेल लावून किंवा शॅम्पू बदलून आपल्या केसांवर उपाय शोधत आहे त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की केसांचं मूळ हे बाहेर नाही तर आत आहे, ते तुमच्या आहारामध्ये आहे. पुढचं लक्षण अधिक गंभीर आहे कारण ते सर्वात जास्त दुर्लक्षित केलं जाणार आहे. लक्षण क्रमांक 6, स्नायूंची कमजोरी आणि अंगदुखी. 6वी समस्या भारतातील लाखो वृद्ध लोकांना सतावते, पण ते त्याकडे केवळ अशक्तपणा म्हणून दुर्लक्ष करतात. जर तुम्हाला पूर्वी सहज उचलता येणारी बादली आता जड वाटत असेल, किंवा खुर्चीवरून उठताना जोर लावावा लागत असेल, किंवा चालताना तुमचे पाय थकत असतील, तर ते केवळ वाढत्या वयाचं लक्षण नसू शकतं. हे स्नायू कमकुवत होण्याचं लक्षण असू शकतं. तुमच्या स्नायूंना एका बँक खात्याप्रमाणे समजा. जोपर्यंत तुम्ही प्रथिने खाऊन पैसे जमा करत राहता तोपर्यंत ते खातं भरलेलं असतं. पण जर पैसे जमा होणं थांबलं आणि पैसे काढणं सुरूच राहिलं तर ते खातं रिकामं होतं. वयाच्या 55व्या वर्षापर्यंत शरीरातील स्नायू जे आहेत ते कमी होऊ लागतात. आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण खूप कमी असल्यास अशक्तपणा झपाट्याने वाढू शकतो. एक 72 वर्षीय निवृत्त शालेय शिक्षक आहेत रघुनाथ काका. ते सकाळी फिरायला जायचे, पण हळूहळू त्यांना चालण्याचा खूप थकवा येऊ लागला. एके दिवशी बाजारातून भाजीपाला घेऊन परत येत असताना पिशवी उचलताना त्यांचे हात थरथरू लागले. ते त्यांच्या सुनेच्या लक्षात आलं आणि तिने त्यांना डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांच्या आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण खूप कमी आहे. ते सकाळी चहा आणि बिस्किट, दुपारी पोळी आणि भाजी आणि रात्री फक्त खिचडी खात असत. डाळही खूप पातळ असायची. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी दररोज सकाळी भिजवलेले हरभरे किंवा शेंगदाणे खाण्यास सुरुवात केली, घट्ट डाळ खाण्यास सुरुवात केली आणि रात्री 1 ग्लास दूधसुद्धा पिण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांना चालण्यात काही सुधारणा जाणवली. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. आता ही केवळ रघुनाथ काकांची गोष्ट नाही आहे. कोणताही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. दिवसातून किमान 2दा प्रथिनयुक्त पदार्थ खाण्याची खात्री करा. नाश्त्यासाठी अंडी, चणे, बेसनचे पॅनकेक्स, मुगाच्या डाळीचे पॅनकेक्स किंवा दही खा. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये घट्ट डाळ, राजमा, चणे आणि पनीर घ्या. बिस्किटे आणि चहाला नाश्ता समजू नका. यातून प्रथिने मिळत नाही, यातून फक्त रिकाम्या कॅलरीज मिळतात. आणि आणखी एक गोष्ट, फक्त खाणं पुरेसं नाही, हलका व्यायाम करणं देखील आवश्यक आहे. जर तुम्हाला हालचाल करता येत असेल तर दररोज 20 ते 30 मिनिटे चाला. तुम्ही तुमच्या स्नायूंचा जितका जास्त वापर कराल तितके ते अधिक मजबूत होतील. तुम्ही कितीही चांगलं खाल्लं तरी बसून राहिल्याने स्नायू कमकुवत होतात. जर तुम्हालाही तुमचं शरीर 60 वर्षानंतरही मजबूत राहावं असं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आता जे सांगणार आहे हे ऐकून अनेक लोकांना आश्चर्य वाटेल. 5वं लक्षण आहे दुखापत किंवा जखम बरी होण्यास खूप जास्त वेळ लागणं. तुम्ही कदाचित यापूर्वी याचा विचार केला नसेल, पण जर तुम्हाला एखादी किरकोळ दुखापत झाली, जसं की बोटाला जखम झाली किंवा पायाला ओरखडा, आणि ती आठवडे बरी होत नसेल तर हे प्रथिनांच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. जेव्हा शरीर जखम भरून काढतं तेव्हा त्याला नवीन पेशी तयार कराव्या लागतात आणि पेशी तयार करण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते. तुमच्या घरातील भिंतीला पडलेल्या भेगेची कल्पना करा. दुरुस्तीसाठी सिमेंटची गरज असते. सिमेंट नसेल तर भेग उघडीच राहील. प्रथिने हे शरीरातील सिमेंटसारखे काम करतात, जे नुकसान दुरुस्त करतात. आता एक 61 वर्षीय मुंबईच्या कमलाताई आहे आणि त्यांना स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना हाताला एक लहानशी जखम झाली. साधारणपणे ती काही दिवसांमध्ये बरी व्हायला हवी होती, पण 2 आठवडे उलटून गेले तरीसुद्धा ती जखम जशीच्या तशीच राहिली. त्यांच्या मुलीने त्यांना डॉक्टरांकडे नेलं. तपासणीमध्ये असं दिसून आलं की त्यांची साखरेची पातळी नियंत्रणात होती, परंतु प्रथिनांची पातळी कमी होती. कमलाताईंनी आहारामध्ये प्रामुख्याने भात, बटाट्याची भाजी आणि पातळ डाळींचा समावेश होता. डॉक्टरांनी त्यांना दररोज घट्ट मुगाची डाळ खाण्याचा सल्ला दिला, सत्तूचं पाणी पिण्यास आणि आठवड्यातून 2दा मासे खाण्याचं सांगितलं. काही काळानंतर त्यांची जखम बरी होऊ लागली आणि त्यांची त्वचाही सुधारू लागली. लक्षात ठेवा, जर जखम जास्त काळ टिकून राहिली तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. मधुमेही रुग्णांसाठी ही समस्या अधिक गंभीर असू शकते. जर एखादी लहानशी जखम किंवा ओरखडाही लवकर बरा होत नसेल तर तुमच्या आहारामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन सी आणि झिंकची तपासणी करून घ्या. आणि विशेषतः मधुमेही रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही बदल करू नये. पण थांबा, पुढची गोष्ट ऐकल्याशिवाय वरील सर्व माहिती अपूर्ण राहील. लक्षण क्रमांक 4 आहे वारंवार सर्दी, खोकला किंवा आजारपण.
क्रमांक 4, मी आत्मविश्वासाने सांगू शकते की भारतातील बहुतेक वृद्ध लोक या लक्षणाकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल, हवामान बदलल्यावर ताप येत असेल किंवा अगदी लहानसा संसर्गही बराच काळ टिकत असेल, तर तुमची रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी कमकुवत होत असल्याची शक्यता आहे. येथे प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीर रोगांशी लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार करतं. कल्पना करा, जर सैन्याकडे शस्त्रे नसती तर ते शत्रूशी कसे लढले असते. प्रथिने हे शस्त्र आहे जे तुमच्या आरोग्याच्या सैन्याला मजबूत ठेवतं. 75 वर्षांचे बलदेव काका आहेत आणि दर 2 ते 3 आठवड्याने काही ना काही त्यांना त्रास व्हायचा. कधी घसा खवखवायचा, कधी सर्दी व्हायची, तर कधी पोट खराब व्हायचं. त्यांच्या मुलाला काळजी वाटत होती. जेव्हा डॉक्टरांनी त्यांची सखोल तपासणी केली तेव्हा त्यांना आढळलं की त्यांच्या शरीरामध्ये प्रथिने आणि काही जीवनसत्वांची कमतरता आहे. तर ते सकाळी पोहे, दुपारी साधी पोळी आणि भाज्या, संध्याकाळी चहा आणि नाश्ता आणि रात्री लापशी खात असत. त्यांच्या आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण फारसं नव्हतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आपल्या आहारामध्ये डाळ, पनीर, अंडी आणि भिजवलेले शेंगदाणे यांचा समावेश केला. काही महिन्यानंतर त्यांच्या वारंवार होणाऱ्या आजारपणामध्ये काही सुधारणा दिसू लागली. प्रत्येकाला असेच परिणाम मिळतीलच असं नाही, तथापि प्रथिने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करू शकतात. जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर सर्वप्रथम तुमचा आहार तपासा. तुम्हाला पुरेशी प्रथिने, व्हिटॅमिन सी आणि झिंक मिळत आहे का? हळदीचं दूध, आवळा, लिंबू, पेरू यांमधून व्हिटॅमिन सी मिळतं आणि प्रथिनांसाठी डाळ, चणे, दही आणि दूध हे सर्व पदार्थ तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आधीपासूनच उपलब्ध असतात. फक्त त्यांचा तुमच्या रोजच्या आहारामध्ये समावेश करा. आणि हो, सर्दीला हलक्यात घेऊ नका. जर ती पुन्हा पुन्हा होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्या घरातील एखाद्या वृद्ध व्यक्तीसाठी किंवा आपल्या आईवडिलांसाठी किंवा तुमच्या जोडीदारासाठी उपयुक्त ठरू शकते तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. दर आठवड्याला आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओज येत असतात आणि ते ज्येष्ठ नागरिकांसाठी सोपी, विश्वसनीय आणि उपयुक्त आरोग्यविषयक माहिती घेऊन येत असतात. नमूद केलेल्या 4 लक्षणांपैकी तुम्हाला आतापर्यंत कोणतं लक्षण जाणवलं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आपण अजून अर्ध्याच टप्प्यावर आलो आहोत आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टी अजून बाकी आहेत. त्यामुळे संपर्कात राहा. लक्षण क्रमांक 3 आहे पाय, घोटे आणि चेहऱ्यावरती सूज येणं. हे एक असं लक्षण आहे जे अनेक ज्येष्ठ नागरिकांना परिचित आहे, परंतु त्याचं खरं स्वरूप जे आहे ते अज्ञात आहे. त्यांना ते कारण ओळखता येत नाही आहे. जर संध्याकाळी तुमचे पाय सुजत असतील, घोटे सुजत असतील, बूट घट्ट वाटत असतील किंवा सकाळी उठल्यावर डोळ्यांखाली किंवा चेहऱ्यावर सूज येत असेल तर हे अनेकदा प्रथिनांच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. याचा असा विचार करा, तुमच्या रक्तामध्ये ॲल्ब्युमिन नावाचं एक प्रथिन असतं. ते रक्तातील पाण्याचं संतुलन राखतं. याची कल्पना एका धरणासारखी करा जे पाणी रोखून धरतं. जर हे धरण कमकुवत झालं तर पाणी बाहेर गाळतं आणि उतींमध्ये जमा होतं, ज्यामुळे सूज येते. एक 58 वर्षीय मीनाताई आहेत आणि त्यांनी संध्याकाळी पायांना सूज येण्याची तक्रार केली. त्यांना वाटलं की जास्त वेळ उभं राहिल्यामुळे असं होत असेल, पण जेव्हा त्यांनी तपासणी केली तेव्हा त्यांना असं समजलं की त्यांच्या शरीरामध्ये ॲल्ब्युमिनची पातळी कमी आहे. त्यांच्या आहारामध्ये प्रामुख्याने भात आणि सांबर यांचा समावेश होता, ज्यात प्रथिनांचं प्रमाण खूप कमी होतं. डॉक्टरांनी त्यांना रोज 1 वाटी दही, थोडंसं पनीर आणि मोड आलेले मूग खाण्याचा सल्ला दिला आणि तसेच त्या चालायला सुद्धा सुरुवात केली त्यांनी. काही काळानंतर सूज कमी झालेली दिसली. हे लक्षात ठेवा की पायांना येणारी सूज केवळ प्रथिनांच्या कमतरतेमुळेच नसते, तर हृदय, मूत्रपिंड आणि यकृताच्या समस्यांमुळे देखील असू शकते. त्यामुळे जर सूज कायम राहिली तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुमच्या पायांना सूज आली असेल तर मिठाचं सेवन कमी करा. भरपूर पाणी प्या आणि प्रथिनांचं सेवन वाढवण्याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला. विशेषतः ज्यांना उच्च रक्तदाब, हृदय किंवा मूत्रपिंडाच्या समस्या आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच बदल करावेत. जर तुमचे आई वडील, सासू सासरे किंवा घरातील एखादी वृद्ध व्यक्ती ज्यांना पायांना सूज येण्याचा त्रास होतो किंवा जे वारंवार अशक्तपणाची तक्रार करतात तर त्यांना हा व्हिडिओ व्हॉट्सअपवरती तुम्ही शेअर करू शकता. कधीकधी एक व्हिडिओ शेअर केल्याने कोणाचं तरी आरोग्य वाचू शकतं. आणि आता वेळ आहे अशा एका लक्षणाची जे पाहून तुम्हाला वाटेल, अरे हे माझ्यासोबतही घडतं. लक्षण क्रमांक 2, हाडं आणि सांध्यांमध्ये अशक्तपणा किंवा मग वेदना होणं. बऱ्याच लोकांना वाटतं की हाडे फक्त कॅल्शियममुळे मजबूत होतात, पण हे संपूर्ण चित्र नाही. हाडांचा विचार घराचा पाया म्हणून करा. पाया फक्त बिटांनी बनलेला नसतो. सिमेंट, लोखंडी सळ्या किंवा मोटर्स यांचीही गरज असते. कॅल्शियम हा हाडांमधील घटक आहे, तर प्रथिने ही हाडांची रचना एकत्र धरून ठेवणारी सळई आहे. सुमारे 1/3 हाडे प्रथिनांनी बनलेली असतात.
प्रथिनांची कल्पना असल्यास हाडे ठिसूळ आणि कमकुवत होतात आणि सांध्यांमधील आधारसुद्धा प्रथिनांवरती अवलंबून असतो. 69 वर्षीय ओम प्रकाश आहेत आणि त्यांनी प्रार्थना करताना आणि पायऱ्या चढताना गुडघ्यांमध्ये त्यांना तीव्र वेदना होत होत्या. त्यांनी कॅल्शियमच्या गोळ्या घ्यायला सुरुवात केली, पण त्याचा फारसा फायदा त्यांना झाला नाही. जेव्हा डॉक्टरांनी त्यांच्या आहाराची तपासणी केली तेव्हा त्यांना आढळलं की त्यांच्या आहारामध्ये प्रथिनांची तीव्र कमतरता होती. ते सकाळी चहा आणि पराठा, दुपारी साधी डाळ आणि भात आणि रात्री खिचडी खात असत, पण डाळ खूप पातळ होती आणि त्यात प्रथिनांचं प्रमाण नगण्य होतं. डॉक्टरांनी डाळ घट्ट करण्याचा सल्ला दिला, दररोज मुठभर भिजवलेले चणे आणि सत्तू खाण्यास सांगितलं, तसेच हलका व्यायाम सुरू करण्यास सांगितलं. आणि काही आठवड्यानंतर ओमप्रकाशांनी सांगितलं की त्यांचे गुडघे थोडे बरे वाटू लागले आहेत. लक्षात ठेवा, सांधेदुखी अनेक कारणांमुळे होऊ शकते, म्हणजे ती प्रथिनांची कमतरता हे एक कारण असू शकतं, पण संपूर्ण तपासणी करून घ्या. फक्त कॅल्शियमच्या गोळ्या घेऊन स्वस्थ बसू नका. हाडांना प्रथिने, व्हिटॅमिन डी आणि हलक्या व्यायामाची गरज असते. हे तिन्ही घटक एकत्रितपणे काम करतात. तुमच्यासाठी प्रथिनांचं किती प्रमाण योग्य आहे हे तुमच्या डॉक्टरांना विचारा. आता फक्त एक शेवटचं लक्षण शिल्लक आहे आणि ते सर्वात महत्त्वाचं आहे. जर तुम्ही आता हा व्हिडिओ पाहिला नाही तर तुम्ही ते लक्षण चुकवाल जे तुमचं दैनंदिन जीवन बदलू शकतं. लक्षण क्रमांक 1 आहे सततचा थकवा, चिडचिड आणि झोपेतील व्यत्यय. आणि आता मी सुरुवातीला वचन दिलेल्या मुद्द्यावरती येते. हे ते लक्षण आहे जे तुम्ही या संपूर्ण व्हिडिओमधून लक्षात ठेवावं अशी माझी इच्छा आहे. जर तुम्हाला सकाळी उठल्यावर पुरेशी झोप मिळाल्यासारखं वाटत असेल, पुरेशी झोप न मिळाल्यासारखं वाटत असेल, दिवसभर थकवा जाणवत असेल, छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमची चिडचिड होत असेल, कशावरही तुमचं लक्ष केंद्रित करता येत नसेल आणि रात्री चांगली झोप लागत नसेल, तर याला वाढत्या वयाचं लक्षण म्हणून दुर्लक्षित करू नका. प्रथिने केवळ स्नायूच तयार करत नाही, तर ती मेंदूसाठी देखील आवश्यक आहेत. मेंदूतील रासायनिक संदेशवाहक, ज्यांना न्यूरोट्रान्समीटर म्हणतात, जसं की सेरोटोनिन जे मनाला शांत करतं आणि मेलाटोनिन जे झोप आणतं, हे सर्व प्रथिनांच्या तुकड्यांपासून बनलेले असतात. शरीरातील नसांची कल्पना विजेच्या तारांसारखी करा. जर तार कमकुवत असेल तर विद्युत प्रवाह व्यवस्थित वाहणार नाही. प्रथिने म्हणजे त्या तारांवरील आवरण आणि ही एक चूक आहे जी बहुतेक भारतीय घरांमध्ये दररोज घडते. वृद्धांच्या ताटामध्ये भरपूर पोळी, भाज्या, भात आणि लोणचं असतं, पण पुरेशी प्रथिने नसतात. डाळ पातळ असते आणि दही क्वचितच आढळतं. पनीर आणि अंडी तर त्याहूनही कमी आढळतात. आणि मग जेव्हा शरीर थकतं, चिडचिडं होतं आणि झोप लागत नाही, तेव्हा आपण त्याला म्हातारपण म्हणतो. 63 वर्षीय एक काकू आहेत आणि त्या खूप सक्रिय महिला होत्या. त्या घरातील सर्व कामे स्वतःच करत असत, पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांना एक विचित्र थकवा जाणवत होता. त्या रात्रीच्या तळमळत असत, दिवसा त्या छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडत असत. त्यांच्या पतीला आणि मुलांना वाटलं की हे तणावामुळे होत असावं, पण जेव्हा डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तिच्या शरीरामध्ये प्रथिने आणि हिमोग्लोबिन खूप कमी आहे. तिच्या आहारामध्ये पोळी, भाज्या आणि भात भरपूर प्रमाणामध्ये असलं तरीसुद्धा त्यात प्रथिनांचं प्रमाण खूपच कमी होतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने दररोज सकाळी बदामासह 1 ग्लास दूध पिण्यास सुरुवात केली. तिने दुपारी घट्ट डाळ खाण्यास सुरुवात केली, संध्याकाळी भाजलेले चणे आणि रात्री 1 वाटी दही खाण्यास सुरुवात केली. काही आठवड्यानंतर तिला चांगली झोप लागत असल्याचं आणि दिवसा थकवा कमी जाणवत असल्याचं तिने सांगितलं. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती ही वेगळी असते. जर थकवा आणि झोपेच्या समस्या दीर्घकाळ टिकून राहिल्या तर तुमच्या डॉक्टरांकडून संपूर्ण तपासणी करून घ्या. तुमची थायरॉईड, साखर, रक्तदाब, हिमोग्लोबिनसुद्धा तपासून घ्या. रात्रीच्या जेवणामध्ये हलके पण प्रथिनयुक्त जेवण घ्या. 1 वाटी दही, 1 ग्लास कोमट दूध आणि मुगाच्या डाळीची खिचडी. यामुळे झोप लागण्यासही मदत होऊ शकते. झोपण्याच्या 2 तास आधी जड जेवण टाळा आणि जर तुम्हाला चिडचिड वाटत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी बोलायला संकोच करू नका. हा अशक्तपणा नाही तर शहाणपणा आहे. जर तुम्ही आज तुमच्या आरोग्याकडे आणि आहाराकडे लक्ष देण्याचा संकल्प केला असेल तर आजपासून एक टिप्पणी लिहा. ही छोटी टिप्पणी तुमची जबाबदारी बनेल आणि किती लोकांनी ही वचनबद्धता केली आहे हे मी सुद्धा पाहेन. आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्रथिनांच्या कमतरतेचा परिणाम केवळ एका भागावर नाही तर संपूर्ण शरीरावरती होतो. केसांपासून हाडांपर्यंत, प्रतिकारशक्तीपासून झोपेपर्यंत. विचार करा, तुम्ही किती वेळा या लक्षणांकडे केवळ वाढत्या वयाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष केलं आहे. केस गळणं, स्नायूंचा अशक्तपणा, जखमा लवकर बऱ्या न होणं, वारंवार आजारी पडणं, सूज येणं, सांधेदुखी आणि थकवा. ही सर्व लक्षणं वेगवेगळी वाटत असली तरीसुद्धा त्यांचे मूळ प्रथिनांच्या कमतरतेमध्येच असू शकतं. आता प्रश्न असा आहे की तुम्हाला प्रथिने कुठून मिळतील? महागडे किंवा परदेशी पदार्थ खाणं आवश्यक नाही. सर्व काही आपल्याच इथे आहे. भारतीय स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध आहे. मूग, मसूर डाळ, तूर डाळ, चणा डाळ आणि उडीद डाळ या सर्व कडधान्यांमध्ये प्रथिने असतात.
हरभरा, राजमा आणि चवळी हे देखील प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. दही, चीज, दूध, ताक, दुग्धजन्य पदार्थांमध्ये सुद्धा प्रथिने असतात. ज्यांना परवडतात त्यांच्यासाठी अंडी आणि मासे हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. शेंगदाणे, बदाम, अक्रोड, भिजवलेला हरभरा, सत्तू आणि सोयाबीन हे सर्व स्वस्त आणि प्रभावी आहेत. फक्त लक्षात ठेवा, प्रथिने एकाच वेळी मोठ्या प्रमाणात न घेता प्रत्येक जेवणामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घेतल्यास ते अधिक प्रभावी ठरत असतात. चला तर मग एक पाऊल उचलूया. पहिलं पाऊल आहे, आज तुमच्या ताटाकडे पहा, त्यात काही प्रथिने आहेत का? डाळ, हरभरा, राजमा, पनीर, दही, अंडी, शेंगदाणे, सोयाबीन, सत्तू, दूध यापैकी काही नसल्यास उद्यापासून त्यात आणखी एकाची भर घाला. पायरी दुसरी आहे, पुढील 7 दिवस प्रत्येक जेवणामध्ये प्रथिने आहेत की नाही याचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचं. सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या आहारामध्ये काही प्रमाणामध्ये प्रोटीन असायलाच हवं. पायरी नंबर 3 आहे, 15 दिवसानंतर स्वतःचं निरीक्षण करा. तुमचा थकवा कमी झाला आहे का? तुमचे केस गळणं कमी झालं आहे का? तुमची सूज जी आहे ती कमी झाली आहे का? लहान बदलांकडे लक्ष द्यायचं आहे. पायरी क्रमांक 4 आहे की तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. विशेषतः ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड, यकृत आणि थायरॉईडच्या समस्या आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय त्यांच्या प्रथिनांच्या सेवनामध्ये मोठे बदल करणं टाळलं पाहिजे. प्रथिने आवश्यक आहे, परंतु ती किती प्रमाणामध्ये आणि कोणत्या स्वरूपामध्ये घ्यावी हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकतो. तुमचं वय ते तुमचं पतन नाही. तुमचं शरीर बदलतं, परंतु योग्य माहिती मिळाल्यास ते प्रतिसाद देणं थांबवत नाही. कधीकधी फक्त एक योग्य सवय, एक योग्य तपासणी, एक योग्य आहार आणि एक वेळेवर घेतलेला निर्णय येणाऱ्या वर्षांची गुणवत्ता बदलू शकतो. मला माहीत आहे की अनेक ज्येष्ठ नागरिक विचार करतात, आता काय होईल? मी म्हणतो तुमचं वय संपलं आहे, पण मी म्हणते की वय संपलेलं नाही, वय बदललं आहे आणि बदल म्हणजे शेवट नाही आहे. तुम्ही अजूनही तुमचं शरीर सुधारू शकता. तुम्ही अजूनही तुमच्या नातवंडांसोबत हसू शकता. तुम्ही अजूनही सकाळचे फिरायला जाऊ शकता. तुम्ही अजूनही लग्न समारंभामध्ये स्वतःच्या पायावरती उभे राहू शकता. तुम्हाला फक्त अचूक माहिती, आरोग्यदायी आहार आणि गरज पडल्यास चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. आज मी तुम्हाला सांगितलेली ही 7 लक्षणं ही शरीराकडून मिळणारे संकेत आहे. शरीर बोलतं, आपल्याला फक्त ऐकायला शिकण्याची गरज असते. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर याचा अर्थ तुम्ही ऐकायला तयार आहात. ही पहिली पायरी आहे. भारतातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला सोपी, सुज्ञ आणि उपयुक्त आरोग्यविषयक माहिती मिळावी हे सुनिश्चित करणं माझं ध्येय आहे. या व्हिडिओमधला कोणता सल्ला तुम्हाला जास्त आमूलाग्र वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. धन्यवाद.